Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पण आपण बऱ्याच वेळा बघितलं तर शेतकरी असतील किंवा नागरिक असतील मोठ्या प्रमाणात सध्या हवामान खात्यावर अवलंबून असतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एक अलर्ट वेगळे दिले जातात आणि त्या दिवशी पाऊस होतच नाही किंवा ऊन पडतं. मग त्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो की मग विश्वास ठेवावा की नाही IMD वर, हे अंदाज कशा प्रकारे चुकू शकतात. त्यानंतर हे सगळे प्रश्न निर्माण होतात. प्रसारित करतात त्यांना त्या गोष्टी दाखवाव्याच लागतात. अलर्ट हे दाखवावेच लागतात. तुम्ही त्या अलर्टच्या बरोबर साईडला जो नकाशा असतो त्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये तुम्हाला याच सब डिव्हिजनचा पावसाची तीव्रता पण दाखवलेली असते. त्यामुळं ऑरेंज अलर्ट बाबत म्हणजे जी अंडरस्टँडिंग की जी समज आणि उलगडा आहे तो व्यवस्थित होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाशिक जिल्हा हे ॲक्च्युअली पावसाचं माहेरघर आहे, पण यावर्षी 2024च्या मान्सूनने त्याच्यावर अवकृपा केल्याप्रमाणे पाऊस झालेला नाही. अजूनही पाऊस नाही आहे. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिलेला आहे, सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिलेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिलेला आहे. 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्टपर्यंत पुन्हा अशा काही सिस्टम घडून येणार आहे की त्यावेळेस पावसाचं प्रमाण वाढणार आहे. पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे अतिवृष्टी होणार आहे का, अति जोरदार आहे का, नाही. पण जोरदार पावसाची शक्यता म्हणजे ज्या सिस्टम दिसतात वातावरणीय प्रणाल्या दिसतात त्या प्रणाल्या अशा पूरक आहेत की ह्या 4 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. त्या पुढच्या 2 महिन्यामध्ये शेतीसाठी काय अवस्था आहे असा तुमचा प्रश्न आहे. नमस्कार, मी पूजा, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघताय मुसळधार पावसानं महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हजेरी लावलेली आहे. पण एकीकडे पावसाची मुसळधार हजेरी सुरू असताना, रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू असताना, दुसरीकडे आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील आणखीन असे काही जिल्हे आहेत जे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उत्तर महाराष्ट्राचा जो अर्धा भाग असेल तोही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढच्या जुलै महिन्याच्या एंडिंगला आता कशा प्रकारे पाऊस असणार आहे, यासोबतच आता ऑगस्ट मध्ये पाऊस कुठे कशा प्रकारे हजेरी लावणार आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याबद्दल हवामानाचे जे अलर्ट असतात ते कसे ठरतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला काही अलर्ट दिले जातात पण त्याप्रमाणे पाऊस पडत नाही. या सगळ्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि या सगळ्यांबद्दल बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहे IMDचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे. तुमचं स्वागत आहे सर मुंबई तक मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण जो बेसिक प्रश्न आहे जो सगळ्यांना पडलेला आहे, बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, उदाहरणासकट मी सांगते, जर आपण 25 तारखेला बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सगळीकडे झाला, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी अलर्ट देण्यात आला, सगळीकडे रेड अलर्ट देण्यात आला, पण त्या प्रकारे जर आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी पाऊसच झाला नाही. मग यानंतर एक प्रश्न असा पडतो की जे सामान्य नागरिक आहेत त्यांनी हवामान विभागाकडे कसं बघावं, त्यांनी हे जे अलर्ट आहे याच्याकडे कसं बघावं आणि त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा. तुम्हाला काय वाटतं, हे अलर्ट चुकू शकतात का, हे कशा प्रकारे ठरतात? बरोबर आहे. अलर्ट आणि पावसाची तीव्रता याच्यामध्ये बराचसा घोळ या ठिकाणी जनतेमध्ये आहे आणि मीडियामध्ये पण आहे. आता ऍक्च्युली अलर्ट जे दिले जातात, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट आणि नंतर ग्रीन अलर्ट, खरं तर हे अलर्ट हे प्रशासनाला तत्पर करण्यासाठी, सावधान करण्यासाठी हे अलर्ट दिले जातात. आणि शक्यतो अलर्ट समजा महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर हे अलर्ट आपण 4 विभागात देतो. म्हणजे महाराष्ट्राचे 4 विभाग जे भौगोलिक रचनेनुसार भारतीय हवामानशास्त्राने फार पूर्वीपासून पाडून ठेवलेले, जसा कोकण आणि मध्य महाराष्ट्र म्हणला तर जळगाव, नंदुरबार, धुळेपासून सुरुवात होते तर नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे 10 जिल्हे मध्य महाराष्ट्राचे, आणि मराठवाड्याचे 8 जिल्हे आणि विदर्भाचे 11 जिल्हे भाग आहे. आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडणार आहे आणि या पावसामुळे होणारं नुकसान काय आहे त्यानुसार ज्या भागामध्ये, उदाहरणार्थ मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे, पण पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडणार आहे किंवा साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पाऊस पडणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुण्याच्या मुळशी, तामिनी किंवा तुमचा लोणावळा, खंडाळा ह्या भागात पाऊस पडणार आहे. आणि त्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा पूर्वेकडचा त्याच्यासाठी तो वेठीस धरायची गरज नाहीये. पण समजा 10 जिल्ह्यापैकी 2 किंवा 3 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असेल आणि त्यापैकी काहीतरी समजा पावसाचा पूर येणार असेल किंवा विजांचा कडकडाट होणार असेल किंवा शेतावरची पिकं वाहून जाणार असतील की नद्यांचे पात्र
बाहेर जाणार असतील, पाणी बाहेर जाणार असेल, अशा वेळी हे अलर्ट दिले जातात. त्यामुळं अलर्टमध्ये हे प्रशासनाला सावधान करण्यासाठी दिले जातात, की बाबा अशी परिस्थिती होणार आहे. या परिस्थितीपासून जनतेला कसा बचाव करायचा, जनतेला कसं आव्हान करायचं हे तुम्ही ठरवा. म्हणून यासाठी हे अलर्ट दिले जातात. आता हे रंगीत अलर्ट संपूर्णतः रेंजला म्हणजे संपूर्ण सब डिव्हिजनला दिले जातात आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होतो, काही ठिकाणी होत नाही. याच्यात ही विसंगती जाणवते असं माझं मत आहे. पण आपण बऱ्याच वेळा बघितलं तर शेतकरी असतील किंवा नागरिक असतील मोठ्या प्रमाणात सध्या हवामान खात्यावर अवलंबून असतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एक अलर्ट वेगळे दिले जातात आणि त्या दिवशी पाऊस होतच नाही किंवा ऊन पडतं. मग त्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो की मग विश्वास ठेवावा की नाही IMD वर, हे अंदाज कशा प्रकारे चुकू शकतात, त्यानंतर हे सगळे प्रश्न निर्माण होतात. बघा, मी जसं सांगितलं 4 रंगाचे 4 अलर्ट आहे. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट. हे झाले अलर्ट म्हणजे तुम्हाला पावसाच्या पासून काय आपत्ती होणार आहे, पावसापासून जीवित आणि वित्त हानी होऊ नये त्याची तीव्रता लक्षात यासाठी अलर्ट दिलेले आहे. पण प्रत्यक्षात पावसाची तीव्रता देण्यासाठी भारतीय हवामान खात्याने वेगळे कलर दिलेले आहे. एक डार्क ब्ल्यू असला म्हणजे वाईड स्पेस 100% पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचा कलर येतो समजा फेंट ब्ल्यू, त्या ठिकाणी 75% पावसाची शक्यता आहे. त्यानंतर येतो कलर ग्रीन कलर आणि त्यानंतर येतो येलो कलर. म्हणजे पावसाच्या तीव्रतेचे कलर वेगळे आहेत आणि पावसाच्या पासून इशारा देणारे कलर वेगळे आहेत. त्यामुळं जनतेने किंवा प्रशासनाने सुद्धा आता ह्या गोष्टीचा उलगडा करून व्यवस्थितपणे सांगायचं. जे अलर्ट दिले ते स्वतःसाठी, पण ज्यावेळेस भारतीय हवामान खात्याने स्वतःच्या वेबसाईटवर या गोष्टी प्रसारित करतात त्यांना त्या गोष्टी दाखवाव्याच लागतात. अलर्ट हे दाखवावेच लागतात. तुम्ही त्या अलर्टच्या बरोबर साईडला जो नकाशा असतो त्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये तुम्हाला याच सब डिव्हिजनचा पावसाची तीव्रता पण दाखवलेली असते. त्यामुळं ऑरेंज अलर्ट बाबत म्हणजे जी अंडरस्टँडिंग की जी समज आणि उलगडा आहे तो व्यवस्थित होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि अलर्ट देणं हे केवळ सावधानतेसाठी बचावात्मक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिलेले आहे. अलर्ट दिले आणि त्या पद्धतीने घडलं नाही, त्यामध्ये नुकसान नाही. पण अलर्ट दिले नाही, पण त्यातून जर समजा प्रशासन बेसावध राहिले, जनता बेसावध राहिली तर त्यामधून नक्कीच नुकसान होणार आहे. त्यामुळं अलर्टच्या बाबतीत एवढा बाऊ करण्याचं कारण नाहीये. ज्या पद्धतीने अलर्ट दिले जातात त्या पद्धतीने पाऊस होतो हे लक्षात घ्या. फक्त पावसाचं स्वरूप कोणत्या एरियामध्ये आहे आणि समजा उदाहरणार्थ घाटमाथ्यावर पाऊस झाला आणि नद्यांना पूर येतो. धरण क्षेत्र ही घाटमाथ्यावर आहे आणि त्यांचं पाणी वहन हे पूर्वेकडे किंवा म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा परिणाम होतो. म्हणून या पद्धतीने पाऊस आणि अलर्ट याचा तुम्ही संबंध लावू नका. उदाहरणार्थ तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये सुद्धा हेच अलर्ट दिले जातात. तिथं त्यावेळेस पाऊस नसतो, पण उन्हाळ्यात दिलेले अलर्ट थंडी दिलेले अलर्ट हे थंडीच्या लाटेसाठी असतात. किंवा काही ठिकाणी उत्तर भारतात उत्तराखंडामध्ये अवालांचे म्हणजे हिमस्खलन बर्फबारी होणार आहे याच्यासाठी दिलेले असतात. तर मला तर असं वाटतं जनतेने ह्या बाबतीमध्ये नेमकं समजावं की भारतीय हवामान खातं इशाऱ्याच्या बरोबरच पावसाच्या तीव्रतेचं कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे हे इतकं व्यवस्थित सांगत असतं. नेमकं त्या इशाऱ्याच्या कलरवर का जातात मला हे समजत नाहीये. याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती होणे, अंडरस्टँडिंगची दुरुस्ती होणे गरजेचं आहे असंच मला या ठिकाणी पुन्हा तेच सांगेल. आपण आता जर बघितलं तर जुलै महिन्याच्या अखेरीस आपण आलेलो आहोत आणि जर आपण बघितलं तर कोकणामध्ये बऱ्या प्रमाणात पाऊस पडतो जो नेहमीच पडत असतो. म्हणजे आपण सुरुवातीपासूनच जर बघितलं आणि विदर्भामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात पाऊस पडतोय. पण मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल इथे बळीराजा पावसाची प्रतीक्षा अजूनही करतोय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथे हाच प्रश्न विचारला जातोय की मराठवाड्यामध्ये इतक्या कमी प्रमाणामध्ये पाऊस का पडतोय, तो कधी पडणार आहे आणि जो कोकणाला पावसाचा धोका आहे हा पुढे जाऊन वाढणार आहे की कमी होणार आहे? मॅडम बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. या ठिकाणी जुलै अखेर येते म्हणतात. तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी 17 जुलैपर्यंत आपल्याकडे पावसाची ही कोकण सोडला तर पावसाची आपल्याकडे टंचाई होती. पावसाची ओढ मान्सूननी दिलेली होती. पण 17 जुलै नंतर ज्या पद्धतीने पाऊस सोडला फक्त कोकण वगळता कोकणात गेल्या 3 आठवड्यापासून 1 महिन्यापासून जो पद्धतीने पाऊस आहे त्या पद्धतीने होतच आहे.
कधी उत्तर कोकणमध्ये म्हणजे मुंबईच्या पालघर, ठाणे या ठिकाणी कमी पाऊस होतो, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जास्त पाऊस होतो. कधी रायगड इकडं पाऊस जास्त बरोबर. होतो. कधी अशा हं. पद्धतीचे खालीवर होतात. पण उर्वरित जे क्षेत्र आहे, म्हणजे आपण जर समजा नाशिक महाराष्ट्राचे 36 जिल्ह्याचा विचार केला, तर कोकणातले 7 जिल्हे जर वजा केले, तर 29 हं. जिल्ह्यामध्ये विदर्भासहित तुम्ही आता विदर्भाचा उल्लेख केला, की विदर्भातही चांगला पाऊस आहे. विदर्भासहित 17 जुलैपर्यंत पावसाची ओढ होती. कशातरी हं. बाठर ओलीवर लोकांनी पेरण्या केल्या होत्या. पेरण्यावरती पिकं तरारली होती. पिकं हं. उगून आल्यानंतर त्यांना पावसाची गरज होती. पण मध्यंतरी हं. त्या ठिकाणी 17 जुलैपर्यंत अशा प्रकारचा पाऊस झाला, म्हणजे जूनच्या अखेरीस झालेल्या पेरण्या किंवा मध्यावर झालेल्या पेरण्या, काही जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पेरण्या, याच्यामध्ये केवळ अशा तुषार सिंचनासारखा पाऊस महाराष्ट्रात झाला. आता तुमच्या प्रश्नाचं हं. उत्तराकडे मिळतो. आता या ठिकाणी हं. पाऊस झाला, पण प्रत्यक्षात जर्मिनेशन झालं, पिकं उतरून पडून पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होतात. आणि त्यातही विशेषतः राहिलेले क्षेत्र जे आहे मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातले 10 जिल्हे आणि विदर्भातले 11 जिल्ह्यापैकी मध्य महाराष्ट्रातले 10 आणि मराठवाड्यातले काही जिल्हे हे नेहमी वर्षात छायेच्या प्रदेशात होतात. कारण आणि ह्या भागामध्ये होणारा पाऊस विदर्भ सोडता मध्य महाराष्ट्रातले 10 आणि मराठवाड्यातले 4-5 जिल्हे जो वर्षात छायेचा प्रदेश येतो, अशा ह्या 10 ते 15 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारा हा नेहमी अरबी समुद्रीय शाखेचा पाऊस पडतो. म्हणजे अरबी समुद्राकडून पश्चिमेकडून किंवा नैऋत्येकडून येणारे मान्सूनचे वारे सह्याद्रीला पश्चिम घाटावर अडवून कोकणात पाऊस पडून घाट माथ्यावर पाऊस पडून ज्यावेळेस ते पूर्वेकडे येतील त्याच वेळेस ह्या 15 जिल्ह्यामध्ये पाऊस होतो. आता तुम्ही 15 जिल्हे म्हटल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा रिपीटेडली सांगतो. याच्यामध्ये खान्देशी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातले पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येत आहे, जालना जिल्हा येतो, हं. बीडचा हं. पूर्वेकडचा भाग येतो, हं. धाराशिवचा काही भाग येतो आणि आला तर लातूरचा काय आहे, पण लातूरपेक्षा परभणीचा पश्चिमेकडचा भाग हे जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण पट्टा हा वर्षाचा आहे प्रदेश आहे. ज्यावेळेस कोकणात घाट माथ्यावर भरपूर पाऊस होईल आणि त्यानंतर जो पाऊस ओलांडून इकडे येईल त्याच पावसावर या प्रदेशामध्ये खरीपामध्ये म्हणजे जून आणि जुलैमध्ये पाऊस होतो. तर त्यामध्ये जुलै महिन्यामध्ये सगळ्यात सरासरी जास्त असते आणि 17 जुलैपर्यंत पाऊस झालेला नव्हता, पेरण्या झालेल्या होत्या. पण 17 जुलै हं. नंतर ज्यावेळेस मान्सून सक्रिय झाला आणि त्या सक्रिय हं. झाल्यानंतर कोकणात भरपूर पाऊस, घाटमाथ्यावर भरपूर पाऊस हो. आणि हळूहळू घाट उतरत मान्सून या वर्षाछायाच्या प्रदेशामध्ये आला आणि तिथून तो पावसाला सुरुवात झाली. ही ही कथा झाली 17 जुलैच्या नंतरची जी 17 जुलै ते आज पावे तर आज तुम्ही 27 म्हणजे 10 दिवसामध्ये झालेला हा पाऊस आहे. आता राहिला हो. विषय विदर्भाचा. विदर्भामध्ये सुद्धा पाऊस त्या मानाने फारसा नव्हता. परंतु हं. जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र झालं आणि या कमी दाबाच्या क्षेत्रातून वर उंचावर 7.5 किलोमीटरपर्यंत चक्रीय वारे स्थिती झाले. त्या बंगालच्या हं. उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा आंध्र आणि ओरिसाची किनारपट्टी ओलांडून छत्तीसगड, विदर्भ आणि या मध्य प्रदेशपर्यंत ज्यावेळेस सरकत आलं, ते सरकत यायला तर 8 दिवस लागत नाही. हार्डली एक 48 ते 72 तासामध्ये ते बंगालच्या उपसागरातून येऊन ते पुढे जाऊन विरळ होतो. हे जे कमी हं. दाबाचं क्षेत्र जेव्हा वायव्येकडे सरकलं तेव्हा विदर्भात पाऊस झालाय, लक्षात ठेवा. म्हणजे विदर्भात पडणारा पाऊस हा मान्सूनच्या 2 शाखेपैकी म्हणजे बंगालच्या उपसागरीय शाखेतूनच पाऊस पडत असतो. त्याला अरबी समुद्र शाखेच्या पावसाचा काही फायदा नाही. कारण अरबी समुद्र शाखा ही ज्यावेळेस सह्याद्री आणि घाटमाथा ओलांडून पूर्वेकडे येताना तो शक्यते हं. या बुलढाण्यापर्यंत तिथं संपून जातो किंवा हं. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागामध्येच तो पावसाची त्याची जी ऊर्जा संपून जाते. त्याच्या पलीकडे मात्र अरबी समुद्राचा पाऊस होत नाही. म्हणून बंगालची उपसागरीय शाखेमुळं गेल्या 10 दिवसामध्ये विदर्भात पाऊस झाला आणि त्याच्या अगोदर हं. जी पावसाची ओढ तुम्ही म्हणताय त्यातले त्यात खानदेशातले 3 जिल्हे नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग आणि इव्हन हं. पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग या ठिकाणी हं. अरबी समुद्र शाखा ऊर्जितावस्थ नसल्यामुळं की ज्याच्यावर हा भाग अवलंबून असल्यामुळं या ठिकाणी पावसाची ओढ जाणवली. ज्यावेळेस मान्सून सक्रिय झाला, अरबी समुद्राची ब्रँच सक्रिय झाली, तेव्हा इथं पाऊस पडायला लागलेला आहे आणि हेच हं. वारंवार भारतीय हवामान खात्याने सांगितलेले आहे.
विशेषतः 2024च्या मान्सूनमध्ये हे जे पॉकेट आहे खानदेशचे 3 जिल्हे आणि विशेषतः नाशिक जिल्हा हे ऍक्च्युअली पावसाचं माहेरघर आहे, पण ह्या वर्षी 2024च्या मान्सूनने त्याच्यावर अवकृपा केल्याप्रमाणे पाऊस झालेला नाही. अजूनही पाऊस नाहीये. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिलेला आहे, सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिलेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिलेला आहे, सांगलीमध्ये पण पाऊस झालेला आहे, सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस आहे, काही जिल्ह्यात पाऊस नाही. लक्षात ठेवा, ही सगळी केवळ अरबी समुद्र शाखा अति सक्रिय झाली नाही आणि त्याच शाखेवर अवलंबून असलेल्या भागामुळेच या ठिकाणी पावसाची ओढ दिसत आहे या ठिकाणी. आणि हा विषय जून आणि आपण हे बोललो की या ठिकाणी पाऊस पडला, पण आता ज्या ठिकाणी पाऊस राहिलाय पडायचा, जसं की आपण आधी बोललो उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल किंवा मराठवाडा असेल, या ठिकाणी आता पुढच्या दिवसांमध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तो कशा प्रकारे असणार आहे, तो पडणार आहे का, म्हणजे ते कशा प्रकारे हजेरी लावेल पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये? बरोबर आहे. आता तुमचा प्रश्न त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये 2 भाग आहे असं मी समजतो. तुम्हाला थोडक्यात असं विचारायचं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी कसा पाऊस असेल आणि जो पाऊस जुलैपर्यंत जोरदार पाऊस ह्या वर्षा छायातील जे आपण आता जो जिल्ह्यांचा चर्चा केली ह्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये कसा पाऊस असेल असा तुमचा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये कसा पाऊस असेल याचं उत्तर देण्या अगोदर ज्या जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये ओढ दिलेली याच्याबद्दल मला इथं बोलायचं आहे की जुलैपर्यंत भारतीय अरबी समुद्रीय शाखेचा पडणारा पाऊस ह्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या नंतर, विशेषतः ऑगस्ट नंतर थोडा फरक पडत चालतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये हळूहळू या वाऱ्यांचा वेग कमी होतो आणि साधारण ऑगस्ट अखेर या ठिकाणी काय होतंय की जवळजवळ वारे शांत झाल्यासारखे वाटतात आणि ह्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील वर्षाच्या प्रदेशातील 10 ते 15 जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या शेवटी आणि संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये जोराचा पाऊस याच ठिकाणी होतो. तो पाऊस कोकणात कमी होतो. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं, वर्षा छायाच्या प्रदेशातील पावसासाठी तुम्हाला परतीचा पाऊस किंवा ऑगस्ट एंड आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत असलेल्या पावसापर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागते. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की ऑगस्ट मध्ये मागोस हा महिन्यामध्ये जसं महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राबरोबर या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट मध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राच्या ऑगस्ट महिन्याबद्दल तुम्ही विचारताय, अजूनही जुलै महिन्यात संपलेलं नाही मॅडम. आज तारीख 27 आहे. 27 जुलै, 27, 28, 29 आणि 30 या 4 दिवसामध्ये आजचा जर आपण आयएमडीचा जो आज असं दाखवलं म्हणजे 31 तारखेपर्यंतचा आजचा आपण आयएमडीचा जो रिपोर्ट बघितला ना, त्याच्यावर असंच आपल्याला दिसते की बऱ्याच ठिकाणी ग्रीन आणि येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत. म्हणजे हे पूर्ण 8 दिवस तितका पाऊस होणार नाहीये असं आपल्याला दिसतंय. लक्षात घ्या मॅडम, मी तेच सांगत होतो की ऑगस्ट मध्ये ह्या 4 दिवसामध्ये 27, 28, 29, 30 या 4 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार नाही का? असं नाहीये. कोकणात पाऊस आहे, त्याची तीव्रता आहे तशीच आहे. विदर्भामध्ये पाऊस आहे, त्याची तीव्रता तशी, अति जोरदार नसली तरी जोरदार मध्ये त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणजे कोकणातले 7 आणि विदर्भातले 11-18 जिल्हे यामध्ये हा पाऊस या 4 दिवसात होणारच आहे. राहिलेल्या 18 जिल्ह्यापैकी खानदेशमधले जे 3 जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव, या 3 जिल्ह्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये पाऊस जोरदार जर नसला तर मध्यम ते जोरदार या ठिकाणी तो पाऊस होणार. आता राहिले 15 जिल्हे. या 15 जिल्ह्यामध्ये मध्य महाराष्ट्रातले 7 जिल्हे आणि मराठवाड्यातले 8 जिल्हे, या 8 जिल्ह्यामध्ये फक्त 4 दिवस पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे एकदम कडक ऊन पडणार आहे का? असंही नाही मॅडम. पाऊस हा मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे काही ठिकाणी ढगाळच वातावरण राहील, काही ठिकाणी दिवसातनं एक सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस झालेला किरकोळ पाऊस असेल. अशा पद्धतीचं वातावरण, मध्यम पाऊस म्हणजे साधारण 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर पर्यंत होणारा पाऊस, अशा पद्धतीचं या ठिकाणी या 15 जिल्ह्यामध्ये वातावरण असणार आहे. पुन्हा
1 ऑगस्ट पासून 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट पर्यंत पुन्हा अशा काही सिस्टम घडून येणार आहे की त्यावेळेस पावसाचं प्रमाण वाढणार आहे. पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे अतिवृष्टी होणार आहे का, अति जोरदार आहे का, नाही. पण जोरदार पावसाची शक्यता म्हणजे ज्या सिस्टम दिसतात, वातावरणीय प्रणाल्या दिसतात, त्या प्रणाल्या अशा पूरक आहेत की ह्या 4 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं आहे की संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये कसं वातावरण असेल. एक लक्षात घ्या, 4 महिन्याच्या जून ते सप्टेंबर 4 महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट महिना हा पावसाचा खंड असलेला महिना आहे. भारतीय हवामानशास्त्राच्या आमच्या 100 ते 150 वर्षाच्या अशा सरासरी आकड्यावरून असे दिसते की आम्हाला साधारण 11 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान जनरली असा या ठिकाणी पावसाचा खंड येतो 10 दिवसाचा. परंतु यावर्षी 2024च्या मान्सूनमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकं हे वर्ष लानिनाचं आहे आणि ज्यावेळेस लानिना असतो त्यावेळेस पावसाचं प्रमाण, पावसाची तीव्रता अधिक असते आणि लानिना जून आणि जुलै ह्या 2 महिन्यात टोकावलाच नाही. लक्षात घ्या, केवळ अल निनो जाऊन ऑगस्टमध्ये लानिना येणार आहे. म्हणजे जून आणि जुलैच्या या 60-61 दिवसामध्ये केवळ अल निनो आणि ला निनोची जी मधली अवस्था आहे त्याला एन्सो तटस्थ अवस्था म्हणतो. या तटस्थ अवस्थेमुळे पावसाला अटकाव झाला नाही म्हणून कमीत कमी हा पाऊस या ठिकाणी आपल्याला जुलै अखेरपर्यंत पाहायला मिळालेला आहे. मॅडम, आता ऑगस्ट महिन्यामध्ये लानिना बाहेर येणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात लानिना बरोबरच या ठिकाणी साधारण 7 ऑगस्टच्या दरम्यान याच्या 7 ऑगस्ट नंतर मॅडम ज्युलियन ऑसिलेशन सुद्धा पावसाची तीव्रता वाढवण्यास मदत करणार आहे. कारण ते इंडियन ओशन म्हणजे भारतीय समुद्री विभागामध्ये ते मॅडम ज्युलियन ऑसिलेशन जे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात ते येण्याची शक्यता आहे. म्हणजे लानिना डोकावणार आहे. मॅडम ज्युलियन ऑसिलेशन तुमच्या मदतीला येणार आहे. मान्सूनचा ट्रफ हा जवळपास त्याच्या सरासरी जागेवर आहे. अरबी समुद्रात असलेला ऑफशोर ट्रफही तो इंटॅक्ट आहे आणि ह्या सर्व गोष्टीला समजा अजून एखादी बंगालच्या उपसागरामध्ये आज पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा जर वायव्येकडे जर सरकलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची शक्यता आहे. भले ऑगस्ट महिना हा जरी खंड असलेला पावसासाठी खंड असलेला महिना असला तर कदाचित लानिना ह्या वर्षामध्ये पावसाची खंडही होणार नाही. खंड हे व्हायलाच पाहिजे असं काही गरज नाहीये आणि खंड कधी कधी अशी वर्ष आहे मान्सून मधली की त्या वर्षी खंड झालेला नाही. 8-10 दिवसाचा खंड झालेला नाही. त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस होण्याची चांगली शक्यता आहे. त्याचं एकमेव जागतिक पातळीवरचं कारण म्हणजे लानिना सक्रिय होणार आहे. तो भला फुल फ्लेज नसला तरी त्याची सुरुवात होणार आहे. मॅडम ज्युलियन ऑसिलेशन पहिल्या आठवड्यात येणार आहे आणि मान्सूनचा मुख्य आस आणि ऑसिलेशन ट्रफ शिवाय एक महत्वाचा तो शियर झोन आहे. शियर झोन म्हणजे जमिनीपासून साधारण 3.5-4 किलोमीटर पर्यंत एका दिशेने वारे वाहतात पश्चिमेकडून पूर्वेकडे. नंतर पुन्हा 3.5 किलोमीटर नंतर या ठिकाणी वारे शांत असतात. म्हणजे या ठिकाणी या 4.5 किलोमीटर मध्ये वारे शांत असतात आणि त्यानंतर 6.5 किलोमीटर नंतर पुन्हा वारे विरुद्ध दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. म्हणजे खालीून वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे, वरून वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे, मधला जो असा हा शांत वाऱ्याचा प्रयोग असतो याला म्हणतात शियर झोन. आणि या शियर झोन मध्ये ज्यावेळेस वारे कमी कमी होत जातात, वेग कमी कमी होतो, कमी कमी होत जातो आणि या भागामध्ये चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होते आणि ही चक्रीय वाऱ्याची स्थिती मान्सूनच्या ट्रफ कडून किंवा दक्षिणेकडून अर्धता खेचली जाते आणि ज्यावेळेस त्याला म्हणतात शियर झोन. आणि हा शियर झोन आज 27 तारखेला तो 18 डिग्री अक्षर वृत्तावर आहे. म्हणजे पुणे जिल्हा किंवा तुमचा सातारा जिल्हा या दिशेने थेट तुम्ही इकडे जर पूर्वेकडे गेलं तर तुमच्या धाराशिव किंवा या ठिकाणी परभणी ह्या भागापर्यंत गेलेला आहे. तो जमिनीवर नाहीये, तो उंचावर आहे. पण या शियर झोनमुळे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा शियर झोन टिकून असणार आहे. मुख्य आस मूळ जागेवर असणार आहे. अरबी समुद्राला ऑफशोर ट्रफ मूळ जागे असतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता मॅडम आहेच आहे. आणि विशेषतः याच्या व्यतिरिक्त जागतिक पातळीवर जी काही निरीक्षण असतं त्याच्यावर निरीक्षणाचा अभ्यास करून भारतीय हवामान खातं 1 ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये कसा पाऊस असतो याची माहिती दिली जाते आणि त्यानुसार पावसाची सरासरीपेक्षा जास्त की अतिवृष्टी आहे का कमी आहे असा करेक्ट फिगर मध्ये तो अंदाज 1 ऑगस्टला दिला जाईल.
पण आज उत्तर देताना मी तुम्हाला असं सांगेन की ऑगस्ट महिन्यामध्ये शेतीसाठी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते प्रतीक्षा करतायत चांगल्या पावसाची. यंदाचं जे वातावरण आहे, एकूणच हवामान हे शेतीसाठी पूरक आहे का? आपण जर बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता जर आपण बघितलं तर जास्त पाऊस पडलाय सरासरीपेक्षा. मग एकूणच आता पुढची परिस्थिती बघता किंवा एकूण तुम्ही सांगितलं की ऑगस्ट मध्ये जास्त पाऊस पडणार आहे, शेतीसाठी यंदाचं जे हवामान आहे ते पूरक असणार आहे का, ते अनुकूल असणार आहे का? बरोबर आहे. आता शेतीच्या कोण अँगल मधनं जर पावसाचा विचार केला मॅडम, शेतीसाठी पाऊस व्हायचा असेल, जो काही पाऊस इंटेन्स रेनफॉल म्हणजे एकाच दिवशी अतिवृष्टी झालेला पाऊस नको असतो, झालेला पाऊस क्वांटम जी सरासरी त्या महिन्याची, त्या दिवसाची, त्या तासाची असेल ती समान वितरणात व्हायला पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ रेनी डेज जास्त असायला हवे. म्हणजे जो पाऊस पडणार आहे तो जास्त दिवसात पडला तर त्या ठिकाणी शेतीला उपयोग होतो. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये शेतीसाठी काय अवस्था आहे असा तुमचा प्रश्न आहे, बरोबर आहे. आता तसं बघितलं जुलै अखेरच होणारा पाऊस विशेषतः लोकांना नद्या खळाळणं, नाले, ओढे, पाझर तलाव आणि विहिरींना पाणी येणं हे सगळं महत्वाचं आहे. आता पहिल्या टप्प्यातील धरणं ही भरत आलेली आणि जुलै अखेर बऱ्यापैकी 70 ते 80% ही 100% भरणार आहे. त्यामुळे तो एक मुद्दा संपलेला आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर हे कोकण असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी झाले, पण जसं आपण म्हणतोय मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी अजूनही हवा तसा पाऊस आलेला नाहीये. तेच सांगतो मग तो पाऊस 31 जुलैपर्यंत अजूनही तुम्हाला सांगतो 31 जुलै नंतर ही तुम्ही जी वर्षाछायाची जिल्हे म्हणतात मॅडम, ही जिल्हे बऱ्यापैकी धरण क्षेत्रावर सुद्धा अवलंबून आहे, लक्षात घ्या. याच नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पडणारा पाऊस, तिथं भरणारी धरणं, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पडणार तिथं भरणारी धरणं, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पडणाऱ्या धरणं आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसातून धरणातून ह्या वर्षाछायाच्या प्रदेशाला जीवनदान मिळते, शेतीला मदत होते. हा भाग विसरून चालणार नाही आपल्याला. भले विदर्भातील या अरबी समुद्र शाखेतून पडणाऱ्या पावसातून विदर्भातील धरणं भरणार नाही, पण यावेळी ती धरणं सुद्धा भरलेली आहे, ती बंगालच्या उपसागरीय वजनातून भरलेली आहे. ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर ह्या 2 महिन्यामध्ये जर ला निना ऑगस्ट मध्ये जर सक्रिय होणार असेल आणि तुम्ही म्हणता या 2 महिन्यामध्ये शेती योग्य पाऊस होईल का, शेतीला जीवदान मिळेल का, शेतकऱ्यांना ती चिंता आहे. आता मला असं म्हणायचं, जर ऑगस्ट मध्ये सक्रिय होणारा ला निना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत टिकणार असेल आणि ला निना ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळ्याचे 2 महिने संपल्यानंतर पुन्हा समजा तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हिवाळी पाऊस ईशान्य मान्सून किंवा परतीच्या पावसाच्या नावाखाली बरेच तो दक्षिणात होत असला, त्याच्या प्रेरित परिणामातून जर महाराष्ट्रात जर पाऊस झाला तर कदाचित मी असं म्हणेल मॅडम, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यातून मला एक वेगळी चिंता आहे. जर तो अति पाऊस झाला तर खरीपातली पिकं जी काढणीला आलेली आहेत आणि रब्बीची पिकं ज्यांच्या लागवडी आणि पेरण्या व्हायच्या आहेत, अशा वेळी त्याच्या अति पावसामुळे त्याला शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये अशी शक्यता कदाचित या ला निनाच्या पावसातून होऊ शकते. त्यामुळे जी भीतीच आहे बाबा आपल्याला 2 महिने पाऊस झाला नाही, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर पाऊस होणार आहे, त्याची भीती बाळगू नये. रब्बीचा सीझन होणार आहे, खरीपाचा सीझनही तुमचा होणार आहे. फक्त या सीझन काढणीला आणि पुढच्या लागवडी पेरणीला पावसाचा अडथळा होऊ नये ही नकळत भीती म्हणणार नाही, पण ही नोंद शेतकऱ्यांच्या मनी असावी असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. पाऊस तर होणारच आहे, पण मग शेतीला काही घातक गोष्टी कोणत्या, ही गोष्ट घातक होऊ शकते, ही फक्त मनाची तयारी. पण अशी घटना होऊ शकते अशी त्याची थोडीशी कल्पना शेतकऱ्यांना यावी म्हणून हा विषय आपण आज चर्चा करतो. कारण का प्रश्न तुम्ही तसा विचारलाय मला की शेतीसाठी पुन्हा भविष्य काय आहे, तर भविष्य असं आहे, चांगलाच पाऊस आहे पण अति पाऊस होऊ नये, म्हणजे वितरणात पाऊस व्हावा, एका दिवशी किंवा 2 किंवा 4 दिवसामध्ये अतिवृष्टी होऊ नये, हेच या ला निनाकडून आपण अपेक्षित करावं असं मला या प्रश्नाचं उत्तर देताना मॅडम बोलतायत. मला असं वाटतं सर बऱ्यापैकी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत
आपण जर बघितलं तर एकूणच हवामानाचे अलर्ट्स असतील किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये कशा प्रकारे पाऊस होणार आहे, ही सगळी जी हे बेसिक प्रश्न काही होते आणि हे सगळे सामान्य माणसांना पडणारे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.